आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया सौरभ दफ्तरदार. शूरामी सरदार मला काय कुणाची भीती, शूरामी सरदार मला काय कुणाची भीती, देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती, शूरामी सरदार मला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल चढली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देवदेसान धर्मापायी प्राण घेतल हाती, शूरामी सरदार मला काय कुणाची भीती. आता गाणं छान झालं हे सांगण्याची काही गरजच नाही, इकडनं एवढा रिस्पॉन्स मिळाल्यानंतर. व्हेरी नाईस. वाह दफ्तरदार, क्या बात है. उद्या इलेक्शन, आज हे गाणं. खूप छान गाणं झालं. आणि त्याच्यात जो मी तुला सांगितलं होतं की अग्रेसिव्ह जे फिलिंग पाहिजे, ज्याच्यानी खरोखर ताबडतोब मर्द मराठ्यांनी तलवार उपसून लढायला उभं राहिलं पाहिजे, तसं ते वाटलं. आणि तू पण असा लढायला उभं राहिल्यासारखा वाटलास, खरोखर घोड्यावरनं चालल्यासारखा वाटलास. आणि मधल्या ज्या छोट्या छोट्या जागा आहेत ज्या अवघड आहेत गायला, त्या सुराला धरून होत्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळी गाणी जी तू आतापर्यंत गायला सारेगमच्या म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं हे गाणं झालं. व्हेरी गुड. खूप छान रे, खूप छानच. स्पेशली अंतऱ्यानंतर तू गाण्याची लगाम तू चांगली कसून धरली होतीस हातात तुझ्या. मुखड्यात जरासं घोडं थोडस डळमळत होतं, पण जमला एकदम. खूप सहज गायला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहिती होतं की आपल्याला इथे हे करायचंय. कन्फ्युज्ड वावर नव्हता गाण्यामध्ये. म्हणजे पटकन वरवर बसवलेलं गाणं पण कळतं आणि हे तुला येतंय गाणं असं कळलं. त्यांनी खूप फरक पडतो की इथे येऊन फक्त ते मांडायचं असं होतं. ते इथे येऊनच जर लढाई सुरू होणार असेल तर मग कठीण होतं, पण तसं नव्हतं. तू ऑलरेडी सगळी लढाई करून इथे आलास, इथे फक्त गाणं मांडलंस, त्याच्यामुळे ते जास्त छान झालं. व्हेरी गुड. थँक्यू. सो सौरभ, ऑल द बेस्ट. थँक्स. सारेगमपा